जर पाहिलं तर वाईट बॉल अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. अकाउंट खातं इथे मात्र ओपन इथे मात्र झालेलं आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळलाय चांगल्या पद्धतीने. त्या चेंडूवरती हलकीशी प्लेसमेंट आपण देखील पाहिली. सोमनाथ शेडगेच्या बॅटमधनं तिकडे एक धाव जी मात्र प्राप्त होणार आहे. ते एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. सुशांत भोईर आणि सोमनाथ शेडगे ह्या जोडीला आपण बॅटिंग मार्क वरती पाहतोय. समोरनं गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गजानन आहेत. सह्याद्री वॉरियर्स डेहने या टीम कडनं आपण इथे गजानन यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळलाय. तिकडे चेंडूला फील्ड केलं जाईल. दरम्यान त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र पलून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज होतील. धावफलकावरती धावा तब्बल 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल होईल. टिपलाई झेल अप्रतिम झेल झालाय. फलंदाज ह्या चेंडूवरती होईल सोमनाथ शेडगे बाद. या ठिकाणी माझ्यासाठी देखील एक पारितोषिक आलेलं आहे. वाघजाई नगर संघाचे संघमालक कृष्णाभाऊ चव्हाण आणि सुनील शेठ पडवळ यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज इथे आलेलं आहे. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता इथे दाखल होत आहे. बन्नी यांना आपण बॅटिंग क्रीज वरती पाहणार आहोत. वाघजाई नगर या टीम कडनं बन्नी बॅटिंगच्या मार्क वरती असेल. उजव्या हाताने तो बॅटिंग करेल. त्याच्या जोडीला आपण सुशांत भोईरला देखील पाहतोय. यावेळेस अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. बन्नी ऑन फायर झालाय आणि इथे आल्या आल्या स्वागत केलंय. चेंडू फाईन लेगला षटकार 6 धावा. मध्ये वाढलंय 6 धावेने. आकडे चेंज होतील. धावफलकावरती धावा तब्बल 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 9 रन ऑन स्कोर गार्ड. यावेळेस इथे अक्रॉस दी बॅट अर्थातच स्विच हिटचा फटका बॅकवटला. चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी पुन्हा एकदा चौकार. देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे. गजानन यांचं पहिलं ही मॅच देखील महत्त्वपूर्ण आहे कारण नॉकआउट फेरीतील आजच्या दिवसातील ही 4थी मॅच आहे. यानंतर आपण सेकंड राऊंडला प्री क्वार्टर सामन्यांना सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा सक्सेसफुल टायमिंग अप्रतिम प्रहार. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. बन्नीच्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत.
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिलं जे गजानन यांचं संपलं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा किरण भागीत यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. महाराष्ट्र पोलीस आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये ते गोलंदाजी करतील. ऑन स्ट्राईक झोन मध्ये पुन्हा एकदा सुशांत भोईर इथे मात्र तयार. फटका खेळलाय. मोठा प्रहार सुशांत भोईर यांच्या बॅटमधनं हा डीप मिड विकेटला षटकार. 6 धावा. झालेले आहेत. मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील स्वागत. विनंती असेल या ठिकाणी व्यासपीठावरती या. स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा सुशांत भोईर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. फटका पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. मात्र वाघजाई नगर 11 या टीम कडनं बंटी देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने क्रिकेटची प्रचंड अशी आवड त्याच्या अगदी नसा नसामध्ये भिनलेली आहे. अगदी त्या बंटीला आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूने बन्ने आहेत. समोरनं महाराष्ट्र पोलीस किरण भागीत यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. धावफलकावरती धावा आतापर्यंत तब्बल 25 धावा. मात्र धावफलकावरती देखणं आणि सुंदर असं आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं मात्र पाहतोय. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळायचा होता. तिकडे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव जी मात्र पलंपूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा. स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बन्नी ऑन स्ट्राईकला तयार. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. अगदी चपलाईनं ही धाव देखील लेग बाईटच्या माध्यमातून पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 27 रन ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर फटका खेळायचा होता परंतु फटका येऊ शकला नाही. कुठलीही धाव या चेंडूवरती मात्र येणार नाही. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. अर्थातच संपूर्ण या इनिंगमध्ये हा पहिला चेंडू इथे मात्र आत्ता कुठे बऱ्याच काळानंतर निर्धाव आलेला आहे. डॉट आलेला आहे. बॅटर पुन्हा एकदा बंटी तयार. यावेळेस अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता परंतु मोठा फटका येऊ शकला नाही. फक्त एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. हळूहळू का होईना इथे धावफलकाला गती दिली जाते. अगदी धावफलकाला पुढे ढकललं जाते. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 28 रन ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज इथे मात्र तयार असणार आहे.
2 षटकं संपल्यानंतर षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता 3ला सुरुवात होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती इथे मयूर सोळसेला आपण पाहणार आहोत. मॅन फ्रॉम ढेने गावाला बिलॉंग करणारा हा युवा गोलंदाज इथे ट्रॅकवरती. धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आयोजित स्वर्गीय या नगरीचे सरपंच, अगदी जनमानसामध्ये ज्यांनी सातत्याने दांडगा संपर्क ठेवला, विकासाचा ठपका देखील या आंबोली गावाला ज्या व्यक्तीच्या माध्यमातून लागला, अगदीच जर पाहिलं तर इथे क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आंबोली गावचं नाव ज्या खेळाडूंना खेड तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणलं, स्वर्गीय सरपंच शरदभाऊ शिंदे, स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक, स्मृती करंडक 2025ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दिवस दुसरा आहे. दुसऱ्या दिवसातील ही 4थी मॅच डो ऑर डायची आपण मैदानावरती पाहतोय. व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धावा आली. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने बन्नी आहेत, दुसऱ्या बाजूने बंटी आहेत, समोरनं मयूर. बॅटची कडा, बॅकवर्टला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिकडे काय झालंय तर अगदीच जर पाहिलं तर थ्रो उशिरानं पोहोचला. दरम्यान 1 धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 31 रन ऑन स्कोर गार्ड. 31 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद आहेत. डो ऑर डायची मॅच. जो जिंकेल तो मात्र प्री क्वार्टर खेळेल आणि प्री क्वार्टर मध्ये जिंकल्यानंतर आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये अर्थातच क्वार्टर फायनल खेळताना पाहायला भेटेल. परंतु त्या अगोदर ही मॅच आणि यानंतरची मॅच जिंकणं कंपल्सरी आहे. यावेळेस इथे मात्र थोडासा उसळी घेणारा चेंडू होता बॅट आणि बॉलचा. तिकडे मात्र संपर्क झाला नाही, परंतु लाईनच्या बाहेर चेंडू असणार आहे. पंचांनी व्हाईट बॉल खेळवलाय आणि अर्थातच जर तिकडे पाहिलं तर व्हाईट बॉल आणि त्या चेंडूवरती बंटी यांची देखील विकेट येते. फलंदाज बंटी होतो इथे बाद. इथे मात्र स्थिर आहे, परंतु विकेट आली. 32 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत एक्स्ट्रा 4 धावा आल्यात. 32 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे 3रं मार्गस्थ आहे. मयूर सोळसे या गोलंदाजाला आपण ट्रॅकवरती पाहतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा च्या मात्र धावफलकावरती. नवीन फलंदाज, न्यू बॅटर, मॅन फ्रॉम वाघजाईनगर, गोलू यांना आपण आता नॉन स्ट्राईक एंडवरती पाहणार आहोत. स्ट्राईक एंडवरती बंदी पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र रिव्हर्स अटॅक पद्धतीने फटका खेळायचा होता. पंचांनी व्हाईट बॉल खेळवलाय. अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 33 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक पद्धतीने हा फटका खेळायचा होता. संपर्क देखील मात्र पाहायला भेटला नाही. डॉट बॉल इथे मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. शांत संयमी नैसर्गिक वातावरणामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये स्वर्गीय जायबाई क्रीडा संकुलन या मैदानावरती ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे. स्मृती चषक आहे. 2025 मध्ये या स्पर्धेनं प्रवेश केला आहे. गतवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं यावर्षी देखील एक भरदार आयोजन आपण पाहतोय. पंच कळवतील नो बॉल, अतिरिक्त 1 धाव येईल आणि यानंतरचा चेंडू इथे मात्र फ्री देखील असणार आहे. नो बॉल आल्यानंतर इथे काहीसा कानमंत्र अनिल अण्णा सावंत यांनी मयूर सोळसेच्या कानामध्ये दिलाय. परंतु तो कानमंत्र काय असणार आहे
पुन्हा एकदा बन्नी तयार. फ्रीड बॉल होता. चांगला समाचार. बाटवरती चेंडू घेतलाय. चेंडू फाईन लेगला. सीमारेषा पार. स्मृती करंडकाचा चौकार. देखील मात्र आपण पाहिलाय. उत्कृष्ट डीजे ऑपरेटरिंग अर्थातच चौकार षटकार विकेट गेल्यानंतर सॉंग्स देखील मात्र समालोचक मित्र डीजे ऑपरेटर गणेशजी केदारी देखील इथे चांगले सॉंग्स इथे मात्र डीजेच्या माध्यमातून लावत आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही स्वागत करतो. रोहितजी नवले देखील त्यांच्या समवेत आहेत. त्यांना देखील आम्ही मनापासून धन्यवाद इथे देतो. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. अनिल सावंत यांच्या जवळ हा चेंडू निघून गेला. गजानन यांचा बॅकअप सुरेख राहिलाय. चांगला थ्रो आला. दरम्यान धावा देखील मात्र कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर वाढल्या जातील. धावफलकावरती धावा 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. बन्नी यांनी देखील चांगली बॅटिंग या मॅचमध्ये या इनिंगमध्ये केलेली आहे. 9 बॉलमध्ये इथे 23 धावा त्यांच्या नावावरती राहिल्या. गोलू 1 बॉलमध्ये 2 या अंकावरती खेळत आहेत. मयूर यांचं षटक देखील मात्र मैदानाच्या मध्ये संपलेलं आहे. अर्थातच इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 संपल्यानंतर षटक क्रमांक 4ला सुरुवात होतीये. महाराष्ट्र पोलीस किरण भागीत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. लॉंगॉनला देखील मात्र एक सुरेख फटका इथे मात्र आपण पाहिला. तिकडे धावा देखील मात्र येत आहेत. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा इथे मात्र मैदानाच्या मध्ये वाढल्या जात आहेत. एक सिंगल आली. धावफलकावरती धावा 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र अक्रॉस दी बाट फटका खेळलाय. गॅप पुन्हा एकदा शोधलाय. लाइन से भटके मिलेंगे फटके. चेंडू धावून पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावेसाठी स्मृती चषकाचा चौकार. जबरदस्त फटका गोलूच्या बॅटमधनं आपण पाहिला. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 46 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. फटका इथे मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल फलंदाज होईल या चेंडूवरती. गोलू फेल. बॅक टू द पवेलियन. गोलू इथे बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आता दाखल होणार आहेत.
राजेश इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सेट ऑन फायर. राजेश देखील फायर झालेत. काऊ कॉर्नरला इथे मात्र फटका खेळलाय. एक टप्पा घेत चौकार 4 धावा. धावा संघाचं अर्धशतक इथे मात्र कंप्लीट होत आहे. 15 रन ऑन स्कोर कार्ड. अगदीच जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी अंपायर स्कॉर देखील चांगला लाभलेला आहे. वरुण सरांना देखील आपण पाहतोय. दीपक पेळगावकर सर देखील आहेत. अगदीच जर पाहिलं तर डाऊटफुल जर डिसिजन असेल तर योग्य बारकाईनं निरीक्षण करून अगदी डिसिजन देखील ते योग्य रीतीने देत आहेत. वॉकी टॉकीचा वापर देखील त्यांनी इथे या स्पर्धेमध्ये केलेला आहे. मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या वतीने स्मृती चषकामध्ये त्यांचं पुनश्च एकदा मनापासून मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र बन्नी तयार. समोरनं किरण भागीत आहेत. सेंट्रल बॉलिस आक्रमण चढवलंय. वा ब्युटिफुल वंडरफुल सक्सेसफुल षटकार. ही कमी राहिलेलं नाही. अगदी टेनिस क्रिकेटचा हा देखना खेळ स्वप्नील सर आखाती देशामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. अगदीच जर पाहिलं तर कतारच्या मैदानावरती देखील आपण हे टेनिस क्रिकेट पाहतो अलीकडे. अगदीच जर पाहिलं तर शारजा इंटरनॅशनल दुबईच्या मैदानावरती देखील हे टेनिस क्रिकेट आपण गेल्या काही सीझनपासून देखील पाहतोय. जे टेनिस क्रिकेटला देखील इथे प्रचंड मागणी आहे अलीकडे. अगदी चांगल्या स्थानावरती अग्रगण्य स्थानावरती इथे टेनिस क्रिकेट देखील मात्र जाऊन पोहोचलेला आहे. अगदी शारजा इंटरनॅशनल वरती देखील ज्यांच्या माध्यमातून लाईव्हचं कामकाज झालं. प्रोलिंगचे सर्व अगदी जर पाहिलं तर विपुल सर, सागरजी गोपाळे सर यांची टीम इथे मात्र कामकाज करते. त्याच्या टीमला देखील मी मनापासून धन्यवाद देईल. चांगलं असं कामकाज इथे लाईव्ह टीमकडनं देखील इथे केलं जाते. अगदीच जर पाहिलं तर यूट्यूबवरती तुम्ही जा. proling.in हा चॅनल ओपन करा. त्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आयोजित स्मृती चषक ही स्पर्धा पाहायला भेटेल. म्हणजे सायंकाळी सामना झाल्याच्या नंतर ज्या फलंदाजानं इथे उत्कृष्ट बॅटिंग केलेली असेल, ज्या क्षेत्ररक्षकाने उत्कृष्ट झेल टिपलेला असेल, अगदी त्याचा योग्य रीतीने देखील व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती प्रोलिंक या चॅनलवरती पाहायला भेटेल. इथे अप्रतिम फटका इथे फसला आणि तिथे काय झाले, झेल टिपला, फलंदाज बाद. पाच गडी बाद 57 धावाच्या मात्र धावफलकावरती नवीन फलंदाज इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अंकित यांना मात्र आपण बॅटिंग ट्रॅक वरती पाहणार आहोत. डेथ ऑर स्लॉग ओव्हरमध्ये समोरनं अमोल यांना देखील मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. डेंजर झोनला काय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू घेतला.
OUT आउट. फलंदाज इथे मात्र धावबाद असणार आहे. अंकित तिथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि तिथे आता गोलंदाज देखील मात्र चेंज होईल, कारण इथे गोलंदाजानं इथे हा चेंडू थ्रो केलेला आहे. अगदी जर पाहिलं तर गोलंदाजानं चेंडू जर इथे थ्रो केला तर इथे गोलंदाजावरती आपण बंदी इथे प्रत्येक वेळेस घातलेली आहे आणि इथे गोलंदाज आपण तिथे बंद केला. चेंडू थ्रो केल्यानंतर नवीन गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि इथे आल्या आल्या ह्या गोलंदाजाचं देखील स्वागत केलं. चेंडू सीमापार, 4 धावेसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे देखील मात्र चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा तब्बल 62 धावा ज्या मात्र धावफलकावरती. म्हणजे सुरुवातीला अमोल गोलंदाजी करत होता आणि अमोलला इथे थ्रो गोलंदाज ग्राह्य धरल्यानंतर त्याला तिथे बंदी घातली आणि त्याची जागा घेण्यासाठी गोलंदाज इथे अविनाश ट्रॅकवरती आहे. धावफलकावरती धावा देखील वारंवार वाढत चाललेले आहेत. आकडे बदलत चाललेले आहेत. 62 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे जर आपण पाहिलं तर बन्नी ऑन फायर होत आहेत. चेंडू लॉंग ऑफला, सीमारेषा पार, मैदानाच्या आतमध्ये उठल्यात. अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकून दिला बन्नीनं. हा तोफेचा गोळा, 6 धावा. एक बॉल अजून इथे बाकी आहे. षटकार देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिल्या तर 68 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील हा पहिल्या इनिंगमधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अविनाश पुन्हा एकदा तयार असेल. राईट हँड वरती विकेट, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. चेंडूला खोदून काढलंय, खेळून काढलंय. एक तर आली डेंजर झोनला. काय किरण भागीतनं चेंडू हातामध्ये घेतला, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज इथे ह्या चेंडूवरती धावबाद. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक इनिंग, एक डाव देखील इथे मात्र संपला जाणार आहे. पहिली इनिंग संपली. पहिल्या 5 षटकांमध्ये बनवल्या गेल्या तब्बल 69 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजयासाठी बनवाव्या लागतील सह्याद्री वॉरियर्स डेहने या टीमला. 5 षटकांमध्ये 70 धावा. चला पुढील मॅचचा देखील टॉस आपण भैरवनाथ क्रिकेट क्लब, शेलूगाव, शिंदेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये हुतात्मा राजगुरू स्पोर्ट फाउंडेशन खेड या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला दोन्ही टीम आपण सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन, तुमचा पुकार, तुमच्या नावाचा पुकार इथे झालेला आहे. कॅप्टन तुम्ही लवकरात लवकर व्यासपीठाच्या समोर या. टॉस आपण इथे संपन्न करतोय. दरम्यान मॅच देखील तिकडे सुरू होईल. वाघजाईनगर हा संघ इथे क्षेत्ररक्षणासाठी देखील एका लाईनअपमध्ये दाखल होतोय. दुसऱ्या बाजूने डेने टीमचे 2 सलामीचे बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. आणि सेकंड इनिंग सुरू होतीये आणि जशी मॅच सुरू होईल मायक्रोफोनवरती आवाज देखील चेंज होईल. आणि या इनिंगचं वृत्त ऐकण्यासाठी पुन्हा एकदा अंबोली भूषण, गणेश केदारी आणि राम रोकडे इथे मात्र समालोचन कक्षामध्ये जॉईंट होणार आहेत. या आपलं स्वागत आहे.
माजवायला बघताय ना तुम्ही तिथं ओरिजिनल तुम्ही डमी पुढील सामन्यात आपण टॉस करतोय. एक बाजून असणार आहे हुतात्मा राजगुरू स्पोर्ट्स क्लब खेड राजगुरुनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहे ओमसाई 11 अर्थात नितीन तात्या वाडेकर स्पोर्ट्स क्लब बांबोली शिंदे. या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय फ्री क्वार्टरचा पहिला सामना मैदान चालमध्ये सुरू होतोय. नाणेफेकीचा कौल करतोय अतुल शिंदे. या आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सोमनाथ भाऊ घोडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्यात अर्थात पहिली फ्री क्वार्टरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झाले खरेच धन्यवाद ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी. सर्वांना आपल्या मराठी मातृभाषेच्या गौरव दिनानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छातील. धावयात मैदान चाटमध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होत आहे. एक बाजूला आपण पाहतोय वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. पंचांना विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे. सामना पुढील सामनापर्यंत जर पाहिला तर फ्री क्वार्टरचा 4 षटकांचा असणार आहे. वेळ झालाय. वेळेअभावी देखील आपण पाहतोय इथे स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय नियमांमध्ये देखील बदल होतोय. एक बाजूला आपण पाहतोय वाघसाई नगर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय सह्याद्री वॉरियर्स डेहेने. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात. वाघसाई नगर 11 या टीमनं 30 चेंडूंमध्ये 69 धावा बनवल्यात. विजयासाठी बनवायच्या आहेत. सह्याद्री वॉरियर्स डेहेने संघाला 30 चेंडूंमध्ये 70 धावा. चला विनंती आहे वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. मुख्य पंचांना विनंती असेल आपण वेळ वाचवणं आपल्याला आजच्या दिवसासाठी गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला कृष्णा चव्हाण. षटक क्रमांक पहिलं पाठला करायचा आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 70 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नितीन तात्या वाडेकर, समीर मामा ठोंबरे, सरपंच सुनील शेठ बडवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. पहिला चेंडू तिथे टिपला असेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज मयूर सोलसेफेल. बॅक टू द पवेलियन. विकेटसाठी एक स्पोर्ट्स स्विच आहे त्या आदरणीय समीर मामा ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे. कृष्णा चव्हाणची गोलंदाजी सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती सुशांत भोईरने टिपलेला असेल. तिथे जर पाहिलं तर सलामीचा फलंदाज मयूर सोलसेला तिथे डगआउटचा रस्ता दाखवला आहे. 29 चेंडू विजयासाठी 70 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज म्हणजे शर्मे दाखल होतो आहे अनिल सावंत.
क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज जर पाहिलं तर आपण पाहतोय अंबोली गावामध्ये संपन्न होतोय. दिवस क्रमांक 2. पुन्हा एकदा कृष्ण सवान सज्ज झाला. षटक क्रमांक 1. अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगभेदक मारा. इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय हा चेंडू असेल डॉट बॉल. धावफलकावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे. एक फलंदाज जरूर बाद झालाय, परंतु जर पाहिलं तर धावफलकावरती धावा. अजून जर पाहिलं तर संघाचं खातं देखील ओपन नाही आहे, परंतु एक फलंदाज जरूर बाद झालाय. चला विनंती आहे, दुखापत झालेली आहे. चला विनंती आहे, पाणी घेऊन या आतमध्ये. खेळाडूंना एक विनंती असणार आहे. आपण जर पाहिलं तर क्रिकेटचा खेळ खेळतोय आणि तिथं आपण सेफ्टी गार्ड वापरणं गरजेचं असणार आहे. जर पाहिलं तर आपण पाहतोय धुकामध्ये जरूर सापडलाय. अनिल सावंतला आपण पाहतोय. सामना जर पाहिलं तर मजेशीरमध्ये सुरू आहे आणि पाठलाग जर पाहिलं तर करायचा आहे 70 धावांचा. षटक क्रमांक 1 सुरू आहे आणि त्या पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावफलकाला इथे रोखून ठेवलाय. फलंदाजांना उभं केलंय. कृष्णा चव्हाण एक अनुभवी गोलंदाज. षटक क्रमांक 1 संपन्न होत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका सुरेख खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम. वा जर पाहिलं तर धावफलक तिथे आपण पाहतो निश्चित रोखून ठेवलाय. पुन्हा एकदा एक चेंडू डॉट असेल. धावफलकावरती आपण पाहतो धावा लागल्या गेल्यात. अजून जर पाहिलं तर संघाचं अकाउंट खातं ओपन नाही आहे, परंतु एक फलंदाज जर पाहिलं तर मयूर सोलसेल आपण पाहतोय डगआउट मध्ये असेल. फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. सुशांत भोईर आपण पाहतोय चेंडूचा पाठला करेल आणि तिथे जर पाहिलं तर 2 धावा येतील. 2 धावेने धावफलकावरती संघाचं अकाउंट खातं ओपन होत आहे. धावफलकावरती धावा. सह्याद्री वॉरियर्स डेहने संघाच्या डावावरती 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पंखावरती ठेव विश्वास. घे भरारी धोकात. कळू दे त्या बेड्या आकाशाला खरी तुझी अवकात. बिग करावे लागतील. हे क्रॉस दी बॅट न खेळण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क असेल. चेंडू मैदान शॉटमध्ये पुन्हा एकदा डॉट आलाय. निश्चित जर पाहिलं तर कृष्णा चव्हाण या गोलंदाजानं फलंदाज अनिल सावंतला तिथे उभं केलंय. धावफलक जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 अंकावरती आहे. 1 गणेशच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती जर पाहिलं तर अजून देखील भरवायचे आहेत 68 धावा. विजयासाठी पाठलाग करावा लागणार आहे. फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असेल आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. येतील धावा 4 चौकार. आनवळे नगरीचे विद्यमान सरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय भानुदास अप्पा कुडेकर या ठिकाणी उपस्थित होते. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सोमनाथ शेडगे षटक क्रमांक 2. स्ट्राईकवरती आपण पाहतोय किरण भागीत. नॉन स्ट्राईकवरती अनिल सावंत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय बेकाडो चेंडूवरती येतोय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी तिथे फेकी आपण पाहतोय खराब आहे, परंतु 2 धावा येतील. 2 धावेची धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे बदललेत. धावफलकावरती धावा
6 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा, षटक क्रमांक जर पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचा सुरू आहे. पुढे एकदा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात असेल. क्षेत्ररक्षकाला चकवा देणारा चेंडू आपण पाहतोय. पुढे एकदा धावा येतील. पुन्हा एकदा 2 धावे धावफलकावरती. आकडे बदलले धावफलकावरती. धावा 10 धावा. एक गडेच्या मोबदल्यामध्ये धावफलकाने देखील आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. सोमनाथ शेडगे षटक क्रमांक 2 साठी. रिव्हर्स पॅटर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क असेल. चेंडूला हवा घालण्याचं काम जे मात्र मैदान शाळेमध्ये केले गेलंय. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा धावफलक रोखून ठेवलाय. तिथे काय फलसांचे हात समांतर. धावा येतील अमांतर. धावफलकावरती पुन्हा एक धावे धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 11 या अंकावरती. फटका जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांना बिलॉंग करून चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव पुढे एक जाईल. धावफलकावरती आकडे वाढले. धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 12 या अंकावरती. वा, एक अप्रतिम चेंडू आपण पाहिला. मैदान शॉटमध्ये जर पाहिलं तर सोमनाथ शेडगेची गोलंदाजी सुरू आहे. एक रोमहर्षक गोलंदाजी आपण पाहतोय. या 2 गोलंदाजांनी इथे धावफलक रोखून ठेवला आहे. खोल टप्प्याचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. वा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. तिथे धाव नसेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट. धावफलकावरती धावा. षटक संपलं. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. सह्याद्री वॉरियर्स डेरे टीमच्या नावावरती एक गणेशच्या मोबदल्यामध्ये 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाचं सुरू होईल. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. कृष्णाचा फाड स्ट्राइक मध्ये आपण पाहतोय. किरण भागीत तर नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय. अनिल सावंत ही जोडी आहे. पाठलाग जर पाहिला तर विजयासाठी भरवायच्या दादून देखील 18 चेंडू 58 धावांची गरज. अक्रॉस दी बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल. चेंडू जाऊन पोहोचेल आउट स्टॉपला. येथील धावा 4. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ थँक्यू. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर चौकाराला आकडे बदलले. धावफलकावरती धावा 16 या अंकावरती. अक्रॉस दी बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात असेल. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आलाय. परंतु जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं. परंतु धावफलक त्याला रोखलाय. धावफलकावरती पुन्हा एकदा आकडा वाढलाय. एक धावेला धावफलक 17 या अंकावरती. षटक क्रमांक तिसरं बदल चळवळ सुरू आहे. कृष्णा चव्हाणची गोलंदाजी सुरू आहे. या 2 फलंदाजांना धावफलकाला रोखावं लागलंय. वा, एक अप्रतिम चाणक्य गोलंदाजी आपण पाहतोय. कृष्णा चव्हाण इथे गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर एक अप्रतिम सजवलंय. धावफलक जर पाहिलं तर इथे रोखून ठेवण्याचं काम केले. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आणि तिसऱ्या षटकात जर पाहिले तर आतापर्यंत खर्च झाल्या धावा हे गडेच्या मोबदल्यामध्ये सह्याद्री वॉरियर्स डेहने टीमच्या नावावरती धावा लागल्या गेल्यात 17. वेगवान चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क असेल. तिथे पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 17 या अंकावरती. निश्चित आपण पाहतोय कृष्णा चव्हाणची गोलंदाजी. इथे विजयाची वाटचाल सुरू झाली. धावफलकावरती धावफलक रोखून ठेवलाय. लोअर फुल टॉच फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात असेल. झेल टिपलाय. फलंदाज या चेंडूवरती होईल फेल. बॅक टू द पवेलियन.
केदारी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कृष्णा चव्हाण सज्ज आहे षटक क्रमांक 3 साठी. लोअर फुल टॉस आणि बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे बन्नी आणि सुशांत तिथे चुकी करेल परंतु दुसऱ्या धाब्यासाठी बिलॉंग केलाय. धावबादची संधी आणि तिथे काय फलंदाज इथे धावबाद. क्रिकेट क्षेत्रातील आत्महत्या. फलंदाज किरण भागीत बॅक टू द पवेलियन. फलंदाज अविनाश कोकाटे. षटक क्रमांक जर पाहिले तर तिसऱ्या सुरू आहे. इथे बजेट जर पाहिले तर ढेरे संघाचं जर पाहिलं तर तू चल मय आया. इथे धावफलकावरती जर पाहिले तर निश्चित लागोपाठचे 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 साठी अंकित षटक क्रमांक 4 साठी आपण पाहतोय सज्ज झाला. स्ट्रायकवरती नवीन फलंदाज अविनाश कोकाटे. अक्रॉस द बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. वेग आलो चेंडूवरती येईल. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय. फेकी सुरेख आहे. एक धाबेट धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे वाढले. धावफलकावरती धावा. जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्ममहोत्सव सोहळा आणि धावफलकावरती धावा 19. एक क्रॉस दी बॅट फटका खेळण्यापर्यंत तिथे जर पाहिलं तर हा चेंडू देखील आपण पाहतोय शुभम केदारीसाठी डॉट चेंडू आलाय. धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. 19 या अंकावरती पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकितची गोलंदाजी सुरू आहे. फटका सुरेख खेळला. क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिलं तर वेगाडो चेंडूवरती आला. एक धाव आली. दुसरा धावेचा प्रयत्न. धावबादची संधी. फेकी तिथे जर पाहिलं तर सुरेख आहे परंतु 2 धावा येतील. 2 धावेची धावफलकावरती आकडे बदलले. धावफलकावरती धावा मात्र 21 या अंकावरती. निश्चितच जर पाहिलं तर या गोलंदाजांनी या फलंदाजाला या संघाला जर पाहिलं तर धावफलकापासून थोडंसं मोठ्या फटक्यांपासून अर्थात षटकार आणि चौकार या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. रोखून ठेवलाय. जर पाहिलं तर कृष्णा चव्हाणची गोलंदाजी आपण पाहिली. 2 षटकं पाहिली. तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती सोमनाथ शेडगे त्यांची देखील षटक क्रमांक 2 पाहिलं परंतु 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अंकित. स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय फलंदाज शुभम केदारी. नॉन स्ट्राईक वरती अविनाश कोकाटे. सामना सुरू आहे. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव आली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. निश्चित आपण पाहतोय इथे विजयाची वाटचाल जर पाहिली तर सुरुवात झाली आहे. अर्थात वाघजाई नगर 11 या संघाची षटक क्रमांक जर पाहिलं तर एक धावफलकावरती धावा 22 या अंकावरती. क्रिकेटची रोभरचक हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे. आपले आपण पाहतोय अंगभेदक मारा पडसड जर पाहिलं तर मॅच सुरू आहे परंतु धावफलकावरती पुन्हा एकदा एक धाव येईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. सह्याद्री वॉरियर्स टीमच्या नावावरती 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे अंकितची गोलंदाजी सुरू आहे. तिथे पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख असेल. बॅट आणि जंपर कडाई आणि धावफलकावरती जर पाहिलं तर षटक क्रमांक संपले गेले. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकं संपली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 47 धावांची गरज आहे. एक मोठा धावफलक जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये बनवला होता अर्थात वाघजाई नगर 11 या टीमनं. शेवटचे 6 चेंडू 47 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुशांत भोईर इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय सह्याद्री वॉरियर्स टीम कडून अविनाश कोकाटे. नॉन स्ट्राईक वरती शुभम केदारी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे 47 धावा. चला वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे.
रिवर्स पॅटर्न केला आहे. तिथे शतरक्षक असेल तैनात. टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. अविनाश कोकाटे बॅक टू द पवेलियन. दाखल झालाय. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 47 धावा. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. गोलंदाजी प्रकृती पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत भोईर. अक्रॉस दी बॅटनं फटका खेळला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूचा पाठलाग करेल आणि तिथे जर पाहिलं तर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली बाउंड्रीची भेट. चेंडू सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. धावा लागल्या गेल्या 27 धावा. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक सुरू आहे. यावेळेस यष्टी रक्षक सुरेख जर पाहिले तर कामगिरी करावी लागणार आहे. चुका आणि चुका मैदानामध्ये होत आहेत. पुन्हा जर पाहिले तर एक धाबेने धावफलकावरती आकडे बदललेत. धावफलकावरती धावा ज्या मात्र आपण पाहिलं तर 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय सुशांत भोईरची गोलंदाजी सुरू आहे. निश्चित जर पाहिलं तर इथे धावफलक रोखून ठेवला आहे. विजयाची वाटचाल सुरू आहे. तीन चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज आहे. अक्रॉस द बॅटनं फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि जर पाहिलं तर चेंडूला बॅकअप केलं. एक धाव आली. एक धावेने धावफलकावरती धावा 29 अंकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आहे. एक रोमांचक गोलंदाजी सुरू आहे. निश्चित आपण पाहिलं तर गोलंदाजांना इथे या फलंदाजांना रोखून ठेवलाय. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख असेल आणि तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. डॉट चेंडू होतोय. धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सह्याद्री वॉरियर्स टीमने बनवल्या गेल्यात 29 धावा. फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू जर पाहिलं तर सीमा रेषेची वाटचाल करतोय. क्षेत्ररक्षकाने जर पाहिलं तर ते क्षेत्ररक्षण सुरेख केलंय आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथे सामना जिंकलाय वाघजाई नगर 11 या संघानं. तर पराजय स्वीकारावा लागतोय सह्याद्री वॉरियर्स डेहने संघाला. दोन्ही टीमला धन्यवाद मनापासून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असणार आहे. याबरोबर जर पाहिजे तर आपण पाहतोय पुढील सामन्याला फ्री क्वार्टरची पहिली मॅच. एक बाजूला असेल हुतात्मा राजगुरू स्पोर्ट्स क्लब राजगुरुनगर खेड आणि त्यांच्या विरोधामध्ये असतील ओम साई 11 अर्थात नितीन तात्या वाडेकर स्पोर्ट्स क्लब बांबोली शिंदे. या 2 टीमांच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर 2 संघांच्या दरम्यान प्री क्वार्टरची पहिली मॅच आपण पाहतोय पहिल्या स्टार्टमध्ये. सामना संपलाय.